हाय हॅलो नमस्कार, मी कांचन पवार तुमच्या सर्वांचं वेलकम करते आपल्या लवर्स ऑफ कलर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण आपट्याची पाने काढणार आहोत आणि त्यासाठी मी इथे ग्रीन कलर, ऑरेंज कलर, येलो कलर, व्हाईट कलर आणि गोल्डन कलर फ्लॅट ब्रश आणि राऊंड ब्रश घेतलेला आहे। सर्वात आधी इथे आपण आपट्याची पाने पेन्सिलने काढून घेत आहोत आणि एक दोन फुले आपण आपट्याची पाने काढून झाल्यानंतर मी इथे फ्लॅट ब्रश घेतलेला आहे आणि फ्लॅट ब्रशमध्ये हाफ येलो कलर आणि हाफ ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पाकळ्या काढत आहे। एक एक करून आपल्याला ह्या पाकळ्या काढायच्या आहेत आणि आपले फूल पूर्ण तयार करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी दुसरे आणि तिसरे फूल सुद्धा इथे काढून घेणार आहे। यापूर्वी नवरात्री दिनानिमित्त मी 9 दिवसाचे फ्लॉवर पेंटिंग काढलेले आहे, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट द्या आणि नवरात्री दिनानिमित्त काढलेल्या सर्व 9 कलरचे 9 फुलं ते तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला ते फूल कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझे हे चॅनल नवीन आहे तर तुम्ही मला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करते। चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन एखादे फूल पेंटिंग करेन आणि ते व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले फूल काढून झालेले आहे। आता आपण या ठिकाणी आपट्याची पाने काढून घेणार आहोत। एक एक करत आपल्याला ही सर्व पाने रंगवून घ्यायची आहे जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। या ठिकाणी मी डार्क हिरवा कलर वापरत आहे। जर तुम्हाला दसऱ्यानिमित्त एखाद्या व्यक्तीला ग्रीटिंग द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पेंटिंग करून तुम्ही त्यांना ग्रीटिंग कार्ड देऊ शकता, दसऱ्याच्या शुभेच्छा त्यांना देऊ शकता। आपट्याची पाने आपली रंगून झालेली आहे, तर ही पाने जेव्हा पूर्णपणे हा कलर सुकेल त्यावेळेलाच आपल्याला फिक्कट हिरवा रंग हा त्याच्यावरती कोट करायचा आहे, अजून एक लेअर त्याच्यावरती द्यायची आहे। जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही अर्धा भाग हा फिक्कट हिरव्या रंगाने रंगवायचा आहे। सगळी आपट्याची पाने तुम्हाला अशाच पद्धतीने रंगवून घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकता आता दोन्ही कलर दिलेले आहेत तर ते सुकलेले आहेत आणि त्याच्यावरती मी आता बॉर्डर गोल्डन कलरनी करून घेत आहे। तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने कडेने गोल्डन कलर बॉर्डर देऊन घ्यायचे आहे। या ठिकाणी आपले आपट्याच्या पानांना बॉर्डर काढून झालेले आहे, तर अशा पद्धतीने मी आतल्या भागात सुद्धा अशा पद्धतीने रेषा काढून घेत आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनेच रेषा काढून घ्यायच्या जेणेकरून आपल्या आपट्याच्या पानांना अजून छान सुंदर लुक येणार आहे। या ठिकाणी आपल्या आपट्याच्या पानांची पेंटिंग पूर्ण झालेली आहे। तर इथं हळदी कुंकू
पद्धतीने मी इथं लाल कलर आणि पिवळा कलर बोटांनीच लावत आहे. तर आपली पेंटिंग आता पूर्ण झाली आहे आणि हा आहे आपला फायनल लूक. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.